तुझ्यासारख्या मुलींना खूप चांगलं ओळखते मी. सर आजारी आहे म्हणून त्यांच्या आजारपणाची चौकशी करायला यायचं, मग त्याचं काळजी करण्याचं नाटक करायचं आणि योग्य वेळ पाहून त्यांच्या गळ्यात पडायचं. जमिनीवरच्या किड्यांनी ना जमिनीवरच राहायचं असतं. त्याने आकाशात उडण्याची स्वप्नही बघू नयेत. आता पंख फुटण्याआधी ती कधी छाटली जातील ना हे तुलाच कळणार नाही. नेहा, 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 मला माहिती होतं तू भेटायला नक्की येशील. मी सकाळपासून तुझीच वाट बघत होतो. And here you are. I know नेहा, सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, काही समजूनही घ्यायचे असतात. आणि मला आता तीच नेहा दिसते. माझा ऍक्सिडेंट झालाय कळल्यावर धावत मला भेटायला येणारी, माझ्या काळजीपोटी माझ्यावर ओरडणारी, मी सेफ आहे कळल्यावर डोळ्यातनं अश्रू वाहणारी. हे सगळं काय आहे नेहा? हे प्रेम नाही तर काय आहे? आणि आज तू इथे आलीस त्याने हेच सिद्ध होतं की. सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सॉरी. एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा आपण आपल्या सोयीनुसार अर्थ काढतो सर, आणि तुम्ही पण तेच करताय. म्हणजे मला कळलं नाही. गैरसमज सर, माझ्याबद्दल तुम्हाला फक्त गैरसमज होतो. मी इथे माणुसकीच्या नात्याने आली. कधी काळी आपण चांगले मित्र होतो. तुम्ही माझ्या अडीअडचणीत धावून आला होता. या गोष्टीचं भान ठेवून मी इथे आली आहे सर, बस. रिअली? तू इथे माणुसकीच्या नात्याने आलीस? मी अडीअडचणीत तुझ्या उपयोगाला आलो होतो म्हणून तू इथे आलीस? आय डोंट बिलीव्ह दिस. दिस इज बुलशिट. तुलाही माहिती आहे नेहा, हे सगळं खरं नाहीये. तू हे सगळं का बोलतेस मला खरंच कळत नाहीये, पण मला एवढं माहिती आहे की तू हे मुद्दाम बोलते. अजिबात नाही सर. आपल्या परिस्थितीची जाणीव असली ना की आपण काय बोलतोय आपल्याला बरोबर माहिती असतं सर. आणि हाच फरक आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. तुम्ही खूप इमोशनली विचार करताय सर आणि मी खूप प्रॅक्टिकली बोलते. सांगा ना, मी कोण आहे? कोण आहे मी? तुमच्या अनेक कंपन्यांपैकी एका कंपनीमध्ये काम करणारी एक साधी एम्प्लॉई सर, बस. नेहा, पण मी जर का तसं समजत नसेल तर काय प्रॉब्लेम आहे? हा तुमचा मोठेपणा आहे सर, आणि मी तुम्हाला अडवू शकत नाही. पण मला कसं वागायचंय तर मी ठरवू शकते ना. तुम्ही कॅन्टीन मध्ये येऊन आमच्याबरोबर आमचा टिफिन शेअर करतात, हा तुमचा मोठेपणा आहे सर. पण आम्ही तुमच्या टिफिन मध्ये आणलेला पदार्थ फक्त लांबून बघू शकतो सर, तो बनवू शकत नाही. आणि हेच अंतर आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये सर. तुमचं आयुष्य मी नाही बघितलंय. मला नाही माहिती तुमचं जग कसं आहे, आणि माझ्या टिफिनच्या पलीकडे माझं आयुष्य काय आहे हे तुम्हालाही माहिती नाहीये सर. तू हे सगळं काय बोलतेस आणि का बोलतेस? आय हॅव नो क्लू. मला खरंच माहित नाही आणि कळतही नाही कळणार सर, कारण आपल्या दोघांमध्ये बरोबरीच नाहीये सर. आणि जिथे बरोबरीच नाहीये तिथे मैत्री आणि प्रेम तर खूप लांबची गोष्ट. आम्ही खूप साधी माणसं आहोत सर. आयुष्याकडून आमच्या इच्छा अपेक्षा आमच्या खोली एवढ्या छोट्या आहेत सर. 2 पावलं चाललं की संपतात. ते जगायसाठी रोज जगडावं लागतं सर, आणि ते तुम्हाला नाही कळणार. आणि तुम्हाला कळावं अशी माझी अपेक्षा पण नाहीये सर. त्यामुळे माझ्यासाठी हा विषय इथेच संपलाय. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या सर. मी येते. नेहा, 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 एक मिनिट. गैरसमज माझा नाही नेहा, तुझा होता.
काय बदललंय माझ्या? खरं सांग नेहा, काय बदललंय? मी आजही तोच यश आहे नेहा. आणि हे जे साधेपणाने जगण्याबद्दल तू बोलतेस ना, हे जगलोय मी तुझ्याच बरोबर. जेव्हा माझी आयडेंटिटी, माझी ओळख कोणाला माहित नव्हती, तेव्हा मी साधाच वाटत होतो ना सगळ्यांना. मग आता काय बदललंय? आणि त्याची तुम्हा लोकांना खात्री पटली म्हणूनच तुम्ही मैत्री केली ना माझ्या बरोबर. सो आता काय प्रॉब्लेम आहे? हे 100 रुपये आहेत सर. तुमच्यासाठी खूप क्षुल्लक आहे सर, पण आमच्यासाठी याची किंमत खूप मोठी आहे सर. या 100 रुपयात एक दिवस काढू शकाल? आणि जर हे 100 रुपये संपले तर उपाशी राहू शकाल का? सांगा ना, राहू शकाल? नाही ना? तू असं का बोलतेस मला माहित नाही नेहा, पण मी तुझ्यासाठी काय करू शकतो तुला याची कल्पनाही नाहीये. आजोबा 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 तुझा अरे बापरे 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 अरे बापरे यश 100 रुपये 24 तास गेला. यश 124 गेला. इकडे उठ इकडे इकडे बर. दीर्घ श्वास घे आणि आता बोल. तुमच्या नातवाला डबेवालीने नेहाने 100 रुपये दिवस काढायचं चॅलेंज दिलेलं आहे. चांगली गोष्ट आहे की मग. आणि तुमच्या 100 नंबरी नातवाने 100 रुपये दिवस काढायचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय. उत्तम, अप्रतिम. वाईट काय त्यात? 100 रुपये दिवस. अहो मी आता त्याला म्हटलं माझ्या बरोबर चल, मला जुमानलं नाही. निघाला. मला म्हणाला पब्लिक ट्रान्सपोर्ट तर पब्लिक ट्रान्सपोर्ट, पायी तर पायी, कुणाची हेल्प लागली तर हेल्प, लिफ्ट तर लिफ्ट, पण मी असाच जाणार 100 रुपयात दिवस काढणार. हे सांगायला मी तुम्हाला धावत पळत तिकडे आलो. इतका धावलो असून मी ऑलिम्पिक मध्ये तर त्या तो बोल्ट त्याच्यापेक्षा पुढे जाऊन पहिला आलो असतो. अरे हे लवकर सांगायचं ना. आता वर टच करून आलो मी. 2 मिनिटं उशीर झाला असता नाही, चव्हाणा बोलवायला लागलं असतं मला. मी सिरियस काहीतरी बातमी सांगायला आलो, तुम्ही थट्टा करताय. अरे सिरियसली काय सांगायचं त्यात? करंट आहे. 100 रुपये दिवस काढणे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. 100 रुपये दिवस. यशवर्धन कधी पब्लिक ट्रान्सपोर्टचा चेहरा पाहिला नाही, लिफ्ट कधी कुणाला मागितली नाही, 100 रुपये दिवस कसं काढणार आहे? अरे ह्याला तर प्रेमाचा चस्का म्हणतात. तो कुठे अडकणार नाही मी तुला सांगतो. या घरासाठी अतिशय योग्य मुलगी मिळालेली आहे. हीच मुलगी या घरात सून म्हणून यायला पाहिजे. मी एक काम करतो, मी ना 3-4 माणसं तिच्या भोवताली पाठव. एक मिनिट उगाच काहीतरी करू का? त्याला त्याचं जगू दे, कळलं? ही माझी ऑर्डर आहे, जगन्नाथ चौधरीची ऑर्डर, लक्षात ठेव. मलाच काय ते बघावं लागणार आहे. माझा नातू प्रेमात पडला. या नेहा, नेहा ग कुठे आहेस? आले. हा, कुठे ठेवले तिने पैसे? सॉरी आहे नेहा, तुझ्या पर्सला हात लावला. अगं काय ना, मला सुट्टे पैसे पाहिजे होते, रिक्षावाल्याला द्यायचे होते. कटकट करतोय तो मग आसपासनं. किती द्यायचे? 75. एवढे? अगं हो, 75. काय झालं, यशची चौकशी करण्यासाठी म्हणून रिक्षा तुझ्या घराकडे वळवली ना, म्हणून एवढे पैसे झाले. मी दिले असते का पैसे, पण मला आता परत घरी जायचंय ना, मग परत पैसे द्यायचे, परत ते 100ची नोट, आणि नाही पुरत ग आजकाल 100 रुपये एका दिवसाला. हे 100 रुपये आहेत सर. या 100 रुपयात एक दिवस काढू शकाल? नेहा, नेहा, अगं दे ना पैसे. हो. त्याचा जीव जात असेल, त्याला देऊन येते ना. हो हो. हा,
थँक्यू हा. काल यशला उगाच 100 रुपयात दिवस काढून दाखवायला म्हणाले. चुकलं माझं. अगं हा हे घे तुझे पैसे. अगं आजकाल पैशाला पाय फुटलेले आहेत. 100 रुपयात पूर्वी अख्खी चाळ जेवायची आणि आता एक वेळ जेवायचं म्हटलं तरी 100 रुपयाची नोट पुरत नाही. मी बडबड करत काय बसले. यशची तब्येत कशी आहे? काही टेन्शन बिन्शन नाही ना? चांगल्या माणसाच्या बाबतीत ना देव असं करत असतो. काय ग त्याला ना शांती बिनती करायला सांग ना. एक काम कर ना, तूच फोन कर आणि विचार त्याला. नको नको मला काय सांगतेस बोल म्हणून. माझं मेलीचं तोंड आधीच फाटकं. मी काहीतरी बोलायचे नसत्याचं काहीतरी होऊन बसायचं. नको नको तूच सांग त्याला माझा निरोप दे आणि मी चौकशी केली असं सांग. बर. ए ऐक ना, ते मेथीची भाजी करतेस ना तू? मला दे ना थोडीशी. तुझ्या भावाला पण आवडते. करीन घरी जाऊन. हो देत. आय नो मुंबईमध्ये जागा आहे पण मार्केट व्हॅल्यू म्हणावी तशी नाहीये त्याची. सी आय टेल यू वन गोल्डन रूल. ओके, जागा घेतल्यानंतर कमीत कमी 85 दिवसात विदिन 85 डेज जर तुमच्या जागेची किंमत दुप्पट झाली तरच तुम्ही प्रॉफिट मध्ये असता. या विल डू वन थिंग. हा नेक्स्ट टाइम मी जाते ना दुबईला तर यू टॅग अलॉंग. ओके, प्रॉपर्टी कशी निवडायची हा टीच यू. हा ऑफकोर्स. व्हॉट अ सिली क्वेश्चन. येस अगं आमची प्रॉपर्टी कुठे कुठे सिली क्वेश्चन. ओके, कुठे नाहीये हे विचार ना. माझ्या एकटीची प्रॉपर्टी बघायची ठरवलीस ना, महिना कमी पडेल तुला. आणि मगाचपासून मी इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलते तर व्हाय डोंट यू बाय अ चार्टर. इफ यू कांट अफोर्ड इट ॲटलीस्ट टेक अ हेलिकॉप्टर. या म्हणजे सगळीकडे लक्ष ठेवायला बरं पडतं. आता माझंच बघ ना, आता माझा हेलिकॉप्टर असल्यामुळे मी माझा बिझनेसचा व्याप व्यवस्थित सांभाळू शकते. ओके काय आय एम सॉरी नॉट यू. या I'll call you later. Yeah, bye. पप्पा जरा मला समजून सांगाल जमिनीमधल्या इन्व्हेस्टमेंटचं 85 डेज वाला दुनियेला शिकवण्यापेक्षा स्वतःला काय आणि किती जमतंय याकडे लक्ष द्या. तुम्हाला एक साधं काम दिलं होतं यशच्या लग्नाबद्दल, ते नाही जमलं. आणि प्रॉपर्टी बद्दल गप्पा. मी काय सांगितलं आठवत नाही तुम्हाला? जर लग्न जमवलं तर हिस्सा मिळेल, नाही तर विसरा सगळं. तुम्हाला एकही छदा मिळणार नाही याची व्यवस्था करून ठेवली मी मृत्यूपत्रामध्ये. पप्पा मी बघतेच. नमस्कार चौधरी सर. माझ्या खोलीत बसूया आपण. या काय वहिनी तुम्ही मी कधीची खूण आणत होती. वकील काय ते आलाय. ओ म्हाताऱ्याने फील तर बनवायला घेतलं नाहीये ना. ओ त्याने काही प्लॅन करण्याआधी यशचं लग्न लागलंच पाहिजे. बोलो साहब किधर जाने का है? अंधेरी 1500 रुपया होगा साहब. 1500. ऑनलाइन पेमेंट भी चलेगा साहब. बैठो. नाही तसं नाही पण जायला 30 यायला 30
खायला 20 आणि 20 काही इमर्जन्सीला लागले तर 25 रुपए देऊ शकतो. 25 30 फाइनल 30. जाओ जाओ, मेरे को नहीं जमेगा, जाओ. सोडून द्या ना मला खरं. अरे साहब, चैरिटी पुण्य समझ के लिए लो ना. नहीं चाहिए, पैसा अरे चाहिए, बच्चों को मेरे को दुआ जान दो. लगेगी आपके ऐसे अरे क्या? जान दो साहब. सुनो ना. अरे सुनो. तुम्ही यशवर्धन चौधरी ना? हो. सर एक सेल्फी, एक ये तू पटकन. मी काय म्हणतो, मला अंधेरीकडे जायचंय. तुम्ही जरा सोडू शकता का? सर आम्ही 2 जण आहोत, नाही तर सोडलं असतं सर. नाही, तुम्हाला जाणं गरजेचं आहे का? हा? नाही बघा ना, म्हणजे हो सर. नाही, यांचं काय अर्जंट नसेल तर जरा तुम्ही थांबून मला. हो सर भेटतो सर. साहेब, मला मुंबईला सोडता का प्लीज? मला खूप अर्जंटली पोचायचंय. कोणीतरी वाट बघते माझे तिथे, आणि नाही पोचलो तर मी तुम्हाला 25 रुपये देऊ शकतो. कोट पॅन्ट घातलं आणि खिशात फक्त 25 रुपये? तो ऍक्च्युली मित्राचा आहे, तोच त्याला परत करायचा आहे म्हणून 100 रुपये आहेत, पण यायला परत लागतील खायला प्यायला, म्हणून 25 देऊ शकतो. ठीक आहे चढा गाडीवर. थँक्यू. सोडतो. थँक्यू. सोड. धन्यवाद. हा तुम्ही दररोज अशा ट्रिप करता का? मोठ्याने बोला. कॅम्प चालू झाला की आपला डावा थांबतो बघा. डावा थांबतो म्हणजे? डावा म्हणजे कमी ऐका येतं हो. तरीही तुम्ही. हा नाही म्हटलं, तरीही तुम्ही. आता तुम्हाला वाटतं मी टेम्पो का चालवतो? हा. अहो पोट आहे माझं त्याच्यावर, आणि पोटाला चिमटा बसला ना समजा जमतं बघा आपोआप. मग कसं म्हणजे? मग असं एखाद 2 ट्रिप महिन्याला? हा महिन्याला 1-2 ट्रिप का? अहो येड की खुळ. महिन्याकाठी 30-40 ट्रिपा करतो. पुढं 15-20 हजार मिळतात. एक ट्रिपाचं काय घेऊन बसलाय? दिवसभर खायचं म्हटलं 60-70 रुपये बी कमी पडतात बघा. हे साहेबाला काकडे दे खायला. नाही, नको. धन्यवाद. तेव्हापासून बघतोय माग कोणतरी पिछा करतय. एक मागे. बायको आहे माझी. बायको? मग थांबू का गाडी? हे बरं ऐकू आलं तुम्हाला? अहो बायकोचं नाव घेतलं ना दाखवाचा आवाज ऐकू येतो बघा. खरंय. मग तिकडे कोणाकडे भेटायचं चाललंय? खरं सांगू का, माझा जिगरी दोस्त आहे, त्याला काळजी वाटते मी 100 रुपयात अख्खा दिवस कसा काढीन, म्हणून गाडी घेऊन मागे मागे येतोय. साहेब याला म्हणतात खरी दोस्ती. हा